मंडळी नमस्कार, मी युवराज. तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, आजची बातमी आहे संभाजीनगर शहरातून. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज या भागामध्ये 15 जूनच्या सकाळी 11च्या आसपास एक लग्न झालेली महिला थकल्यामुळे आणि तब्येत खराब असल्यामुळे घरात झोपलेली होती. त्याच घराचा घरमालक, ज्याचं नाव आहे राजू पठारे, हा त्या घरात आला. त्याने घराची कडी आतून लावली आणि त्या लग्न झालेल्या महिलेसोबत अश्लील चाळे करू लागला आणि तिच्याकडनं लैंगिक सुखाची मागणी करू लागला. हा सगळा प्रकार तिच्यासोबत घडल्यानंतर त्या महिलेने जोरदार आरडाओरडा केला आणि हा आरडाओरडा होताच हा घरमालक राजू पठारे तिथून पळून गेला. त्यानंतर या महिलेने वाळूज पोलीस ठाण्यात गेली आणि त्या राजू पठारे विरुद्ध तिने तक्रार नोंदवली आहे. आता दुसरी बातमी आहे शहरातील सिडको N6 साईनगर या भागात राहणाऱ्या मिलिंद भिते या व्यक्तीच्या घरी चोरी झाली आहे. मिलिंद भिते हे 28 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यात त्यांचं जे गाव आहे त्या गावात कुटुंबासह शेतीचे कामं करण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी गेले होते. 15 जूनच्या सुमारास सकाळी पहाटे 3च्या सुमारास 2 चोर तिथं बाईकवर आले आणि त्यांनी त्या घराचं मुख्य कुलूप तोडलं. मुख्य कुलूप तोडल्यानंतर ते पहिल्या मजल्यावर गेले आणि पहिल्या मजल्यावर हॉल, बेडरूम, कपाट या सगळ्यांशी मिळून त्यांनी चक्क 8 कुलप तोडले आणि कपाटाचं लॉकर देखील तोडलं. त्यांनी या घरातून 2.5 लाख रुपये रोख रक्कम, 2.5 लाख रुपये कॅश आणि 1.5 किलो वजनाचे चांदीचे देवाचे दागिने, देवाचे साहित्य, फुलपात्र, शिक्के या सगळ्या गोष्टी चोरून नेल्या. सोमवारी सकाळी त्या भितेंची जी काम करणारी बाई आहे ती तिथे आल्यानंतर तिने घराचं मुख्य कुलूप तोडलेलं पाहिलं. यानंतर तिने त्वरित आजूबाजूच्या शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. शेजाऱ्यांनी लगेच मिलिंद भिते यांना फोन केला आणि छत्रपती संभाजीनगरला बोलावून घेतलं. मिलिंद भिते त्यांच्या परिवारासह त्यांच्या घरी आले. त्यांनी बघितलं त्यांच्या घरी चोरी झाली आहे. त्यांनी सगळी चौकशी केल्यावर, सगळं सामान बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे 2.5 लाख रुपये आणि 1.5 किलोची चांदी, यात सगळे दागिने आणि भांडे आहे देवाचे, हे चोरीला गेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला त्यावेळेस चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जो DVR असतो तो देखील काढून नेला होता. म्हणजे चोर जरा जास्तच हुशार होते. त्यानंतर भिते यांनी सिडको पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आणि आता सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस या चोरांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर आहेत.